Okay, students, today we starts the solutions. Okay, last video, when you can consider here, there is the in solutions there are two parts. Number first one is the solution and second one is the qualitative properties. So first part we can be starts here, and that one is nothing but what is the definition of solution. See first one. आता सोल्युशन म्हटलं की आपल्याला माहिती आहे द सोल्युशन इज नथिंग बट द मिक्सचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. ओके, सो यू कॅन राईट हिअर द सोल्यूट प्लस सॉल्व्हंट दॅट इज इक्वल टू सोल्युशन. लक्षात येते का बघा. पण समजून चला, फॉर एक्झाम्पल मी असं केलं, सोल्यूट विच कॅन बी युज्ड ॲज द सिलिका. सिलिका म्हणजे वाळू आपण घेतो का नाही, लक्षात येते का बघा, प्लस वॉटर. मग मला इथं सोल्युशन मिळेल का? पाण्यामध्ये जी वाळू आपण घेतो ती डिझॉल्व्ह होते का? होत नाही. म्हणजे इथं आहे अशी वाळू शिल्लक राहणार पाण्यामध्ये, पाणी आहे असं सेपरेट राहणार. मग सोल्युशन तयार होईल का? तर त्याला सोल्युशन म्हणायचं नाही. मग सोल्युशन होत असताना आपल्याला महत्वाचं काय आहे, आता तुम्ही समजून चला, इथं घेतलं NaCl प्लस वॉटर. ॲट द टाइम व्हॉट हॅपन्स हिअर, देयर इज द फॉर्मेशन ऑफ ॲक्वियस NaCl अँड धिस वन इज कॉल्ड एज द सोल्युशन. म्हणजे पाणी घेतलं, त्याच्यामध्ये मीठ टाकलं, टेबल सॉल्ट आपण म्हणतो बरोबर, किंवा सॉल्ट म्हणतो. पाण्यामध्ये मीठ टाकलं की लगेच मीठ काय होऊन जातं, डिझॉल्व्ह होऊन जातं. आणि जर मीठ डिझॉल्व्ह झालं तर तिथं तुम्हाला त्या मिठाचा असं वेगळा अपीअरन्स नाही दिसत, ते पाण्यामध्ये पूर्णपणे मिक्सअप होऊन गेलं. आणि असं जर होत असेल तर त्याला बाळांनो आपण हा शब्द झालेला आहे, 11वी मध्ये आपल्याला गेलेला आहे, आणि त्याला आपण म्हणतो होमोजिनियस मिक्सचर. लक्षात येतंय का बघा, विच कॅन बी फॉर्म द ओनली वन फेज. बरोबर आहे. म्हणजे वेन यू कॅन कन्सिडर हिअर व्हॉट इज द सोल्युशन, तर तुम्हाला डिफाईन सोल्युशन म्हटलं, गंमत म्हणून एखाद्या मार्काला डेफिनेशन विचारली तर आपण फसायचं नाही. सोल्युशन म्हटलं की तुम्ही फटकन काय म्हणाल की सोल्यूट प्लस सॉल्व्हंट इज इक्वल टू सोल्युशन, किंवा इट इज द मिक्सचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. तर असं नाहीये. व्हॉट इज द मेन वर्ड, द सोल्युशन इज डिफाइन्ड ॲज द होमोजिनियस. हा शब्द महत्वाचा आहे बरं का, लक्षात घ्या बाळांनो, कारण याला 1 मार्क आहे, लक्षात घ्या. म्हणजे इट इज डिफाइन्ड ॲज, या सोल्युशन इज डिफाइन्ड ॲज द होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more than 2 substances. 2 का म्हटलं मी, तर एक सॉल्व्हंट आणि एकच सोल्यूट असेल तर मग आपल्याला इथं सोल्युशन मध्ये मिळणार आहे 2 सबस्टन्सेस. पण सॉल्व्हंट एक आहे आणि सोल्यूट तुम्ही 2 पण घेऊ शकता ना, सोल्यूट तुम्ही 3 पण घेऊ शकता. म्हणून मी काय म्हटलं की सोल्युशन इज डिफाइन्ड ॲज द होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more than 2 substances. It is called as the solution. ओके, आता सोल्युशनची डेफिनेशन झाल्यानंतर आपल्याला नेमकं पुढचं काय घ्यायचं आहे, तर देर आर द डिफरंट टाइप्स ऑफ अ सोल्युशन. खूप सोपं आहे, जरा भरभर घेऊया, काय प्रॉब्लेम आला तरी मला सांगा. आता डिफरंट टाइप ऑफ सोल्युशन मध्ये काय, तर नंबर फर्स्ट वन, द टाइप्स ऑफ अ सोल्युशन विच कॅन बी डिपेंड्स ऑन साइज ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. बघा मी काय म्हणतोय, सोल्यूट पार्टिकलची साईज लहान आहे, सोल्यूट पार्टिकलची साईज मोठी आहे, त्याच्यावर सोल्युशनचे 3 टाइप्स पडतात. विच आर दॅट वन. नंबर फर्स्ट वन इज कॉल्ड ॲज कोर्स मिक्सचर. ओके, सेकंड वन इज कॉल्ड ॲज सस्पेन्शन. लक्षात येतंय का बघा. ओके, सस्पेन्शन. अँड थर्ड वन इज कॉल्ड ॲज ट्रू सोल्युशन. असे आपल्याला का नाही 3 टाइप्स आहेत सोल्युशनचे. ओके, आता कोर्स मिक्सचर म्हणजे काय, तर थोडक्यात आपलं लक्षात ठेवायचं, द कोर्स मिक्सचर इट इज द टाइप ऑफ अ सोल्युशन इन विच द पार्टिकल साइज ऑफ अ सोल्यूट, या सोल्यूट पार्टिकल साइज इट इज मच मोर ग्रेटर. तो किती मोठी असू शकते, तर इट मे बी ग्रेटर दॅन 10⁻⁻⁴ सेंटीमीटर. In a given solution, in a given mixture, if the particle size of a solute is greater than 10⁻⁴ centimeter, at that time it is called as the coarse mixture. लक्षात येत आहे. नंबर नेक्स्ट वन, सस्पेन्शन. सस्पेन्शन मध्ये पार्टिकल साइज सोल्यूटची किती असते, तर इट इज इन बिटवीन 10⁻⁸ to 10⁻⁴ सेंटीमीटर. आता -8 म्हटलं की कमी झालं, -4 वाढली, लक्षात घ्या. मग 10⁻⁴ टू 10⁻⁸ किंवा उलट म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. यामध्ये जर का पार्टिकल साईज असेल तर त्याला म्हणायचं सस्पेन्शन. लक्षात येते का बाळांनो बघा. ओके, आणि ट्रू सोल्युशन कोणाला म्हणायचं, तर दॅट वन इज अ सोल्युशन, या इट इज द होमोजिनियस मिक्सचर ऑफ
what I say here, the solute which can be having the particle size, it is less than 10⁻⁸ centimeter. म्हणजे खरं सांगू तुम्हाला ह्या सगळ्या पाठ करायची गरज नाही बघा, इथंच लक्ष द्यायचं. आता लक्ष देताय का बघा, इकडे बघा, लक्षात आलं. 10⁻⁴ त्याच्यापेक्षा जास्त पार्टिकल साईज आहे, कोर्स मिक्सचर. 10⁻⁸ आणि 10⁻⁴ च्या मध्ये आहे तर मात्र सस्पेन्शन, आणि 10⁻⁸ पेक्षा जर का कमी पार्टिकल साईज आहे तर ट्रू सोल्युशन. आता तुम्हाला एक साधं एक्झाम्पल देतो बाळांनो, एक लक्षात घ्या. सस्पेन्शन साठी सगळ्यात चांगलं एक्झाम्पल तुमच्या लक्षात येतंय का बघा. तुम्ही जर का नाही लहान बाळांची औषधं घेतली बघा, मी काय म्हणतोय, तर ती लहान बाळांची औषधाची बॉटल बघितली का नाही, तर त्याच्यामध्ये खाली थोडंसं असं का नाही आपल्याला पीपीटी सारखं स्ट्रक्चर बसलेलं दिसतं आणि वर असं लिक्विड असतं. आणि त्या बॉटलवर पहिल्यांदा तुम्हाला लहान बाळाला ते औषध देत असताना पहिलीच तुम्हाला इंडिकेशन काय दिली असते तिथं, की शेक वेल बिफोर यूज. कुणाला? औषधाला, बाळाला नव्हे. लक्षात घ्या, नाहीतर बाळाला हलवून मग पाजायचं असं नाहीये. औषध हलवायचं आणि मग बाळाला पाजायचं. लक्षात आलं. आता ते जर तुम्ही औषध जर समजून चाला असं चांगलं शेक केलं, हलवलं, तर मग त्याच्यामध्ये जे खाली बसलेले जे पार्टिकल्स आहेत ते सगळीकडे मिक्सअप होतात, त्याला म्हणायचं सस्पेन्शन. लक्ष देतंय का बघा. ओके. आणि सस्पेन्शन पेक्षा जर जास्त प्रेसिपिटेट मिळत असेल तर मात्र त्याची पार्टिकल साईज मोठे, कोर्स मिक्सचर. आणि ट्रू सोल्युशनला सगळ्यात चांगले एक्झाम्पल कोणतं आहे, तर दॅट वन इज नथिंग बट द NaCl सोल्युशन, शुगर सोल्युशन या एनी सोल्युशन विच कॅन बी हॅव्हिंग अ ट्रान्सपरंट नेचर, या यू कॅन से देयर इज ओनली वन फेज, होमोजिनियस मिक्सचर. आलं लक्षात. याला बाळांनो दीज आर द 3 टाइप्स ऑफ अ सोल्युशन विच आर डिपेंड्स ऑन द पार्टिकल साइज ऑफ अ सोल्यूट. Okay. आता number next one. There are another type of a solution. Which are that one? They are depends on number first one, the number of substances which are present in a solution. खूप सोपं आहे. Number first one, it is called as the binary solution. Second one, it is called as the, if you can say, ternary solution. लक्ष देताय का बघा बाळांनो, it is the ternary solution. Number next one is called as the quaternary solution, like that one. Okay. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, काय अवघड नाहीये, आपल्याला माहिती आहे सॉल्व्हंट जो आहे ना तो एकच असणार आहे. and you can use the solvent that is nothing but the water, universal solvent, and you can say it is the aqueous solution. बरोबर. सॉल्व्हंट एक आहे आणि जर सोल्यूट आपण पण एकच घेतला, बघा मी काय म्हटलं, म्हणजे NaCl प्लस वॉटर घेतलं, इट इज नथिंग बट द बायनरी सोल्युशन. म्हणजे वन सोल्यूट डिझॉल्व्ड इन वन सॉल्व्हंट, ऍट दॅट टाइम इट इज कॉल्ड द बायनरी. बायनरी मीन्स 2 पार्टिकल्स, सॉरी 2 काय म्हणून आपण सबस्टन्सेस. लक्षात आलं. म्हणजे जर 2 डिफरंट सबस्टन्सेस होमोजिनियसली मिक्सअप विथ इच अदर, इट इज कॉल्ड द बायनरी सोल्युशन. ठीक आहे. आता टर्नरी काय अवघड नाही, सॉल्व्हंट एकच असणार आहे, मात्र सोल्यूट किती असणार, 2 वेगवेगळे असणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये काय येईल, समजून चला मी NaCl घेतलं, त्याच्यामध्ये साखर पण टाकली आणि जर ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केलं तर टोटल 3 एंटिटीज झाले ना इथं, म्हणजे 3 सबस्टन्सेस आले, त्याला टर्नरी सोल्युशन म्हणायचं. लक्ष देताय का बघा. व्हॉट इज द क्वाटर्नरी, सॉल्व्हंट एकच पण सोल्यूट 3 घेतले. लक्षात आलं. म्हणजे इथं काय घेणार तर समजून चला, फॉर एक्झाम्पल मी NaCl घेणार, प्लस शुगर घेणार, प्लस सायट्रिक ऍसिड घेणार, अँड प्लस सॉल्व्हंट वॉटर घेणार. देर आर टोटल 4 कंपोनेंट्स आर देअर. बरोबर आहे. ऍट दॅट टाइम इट इज कॉल्ड द क्वाटर्नरी सोल्युशन. मी एका वाक्यात सांगू, म्हणजे खरं मी काय केलं माहिती आहे, सरबत तयार केला. लक्षात येतंय का बघा, लिंबू सरबत तयार केला. लिंबू सरबत तयार करताना तुम्ही काय करता रे मला सांगा, पाणी घेता पहिल्यांदा, बरोबर. त्याच्यामध्ये समजून चला, फॉर एक्झाम्पल तुम्ही पहिल्यांदा लिंबू पिळला तर फक्त सायट्रिक ऍसिड आलं, म्हणजे सायट्रिक ऍसिड प्लस वॉटर, इट इज द बायनरी सोल्युशन. बरोबर आहे माझं. समजा लिंबू पिळल्यानंतर त्याच्यामध्ये काय करता तुम्ही, शुगर टाकता गोड होण्यासाठी, म्हणजे शुगर प्लस सायट्रिक ऍसिड प्लस वॉटर, इट इज नथिंग बट द टर्नरी सोल्युशन. आणि चवीसाठी वरनं मीठ टाकता ना आपण थोडंसं, म्हणजे इट इज नथिंग बट द क्वाटर्नरी सोल्युशन. म्हणजे इथून पुढे ज्यावेळेस तुम्ही सरबत तयार कराल, जर का पाहुण्यांना द्यायला लिंबू सरबत तयार कराल, त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, इट इज द क्वाटर्नरी सोल्युशन. डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ द कंपोनेंट्स विच आर प्रेझेंट इन अ गिवन सोल्युशन. देर आर द 3 टाइप्स ऑफ सोल्युशन्स. इज दॅट क्लिअर. आपण एक एक पॉइंट क्लिअर करूया. नंबर नेक्स्ट वन, देर आर अनदर टाइप ऑफ सोल्युशन्स ऑल्सो विच कॅन बी डिपेंड्स ऑन द concentration. लक्ष देताय का बघा. which are that one? Number first one is the concentrated solution and second one is nothing but the dilute solution. झालेलं आहे तुम्हाला सगळं हे बाळांनो, लक्षात घ्या.
कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आणि डायल्यूट सोल्युशन मध्ये काय फरक आहे आपल्याला माहिती आहे ना. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि डायल्यूट H2SO4 बरोबर आहे. समजून चला, फॉर एक्झाम्पल कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड घेतलं आणि मी तुम्हाला म्हटलं चला पिपेट आउट करा, किंवा समजून चला हातामध्ये घ्या, कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड घेणार नाही. का घेणार नाही तुम्हाला माहिती आहे. कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड जर इथं घेतलं तर इथून कधी खाली आपल्याला माहित नाही का, तर इट इज अ स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट, स्किन जळेल आपली. बरोबर आहे माझं. कॉन्सन्ट्रेटेड याच्यामध्ये काय असतं तर दॅट आर नथिंग बट इट इज द प्युअर वन. या यू कॅन से हियर द नंबर ऑफ मोल्स ऑफ अ सोल्यूट पार्टिकल इज मोर. सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि डायल्यूट घेतलं तर मग मात्र सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कमी. इट इज ऑल्सो कॉन्सन्ट्रेटेड बट इट इज अ लो कॉन्सन्ट्रेटेड, दॅट इज कॉल्ड एज द डायल्यूट सोल्युशन. म्हणजे ज्याच्यामध्ये सॉल्वंट जास्त आहे आणि सोल्यूट पार्टिकल त्या मानानं कमी आहेत. म्हणजे उदाहरणार्थ समजून चला मी असं केलं, कन्सिडर व्हेन यू कॅन कन्सिडर हियर 5 ग्रॅम NaCl dissolved in 1 liter water. लक्ष देताय का बघा. ओके, 1 लिटर वॉटर आणि त्याच्याच ऐवजी मी 5 ग्रॅमच्या ऐवजी 50 ग्रॅम NaCl dissolved in 1 लिटर वॉटर. आता या दोघांच्या मध्ये घेतलं तर व्हॉल्यूम तर मी सेम ठेवला मुद्दामून. बरोबर आहे. मग व्हॉल्यूम जर सेम ठेवलाय तर याच्यामध्ये याची क्वांटिटी कमी आहे. साहजिकच जर का गिव्हन मास कमी आहे तर त्याचे नंबर ऑफ मोल्स कमी असणार आहेत, कारण गिव्हन मास डिवायडेड बाय मोलार मास आणि NaClचा मोलार मास 58.5. फटकन डोकं चाललं पाहिजे, म्हणजे याच्यामधले नंबर ऑफ मोल्स कमी असणार. 50 ग्रॅम इथं मी NaCl घेतलंय, मास वाढवलं त्याचं, म्हणजे 50 अपॉन 58.5 इथं नंबर ऑफ मोल्स याच्यापेक्षा काय येतील जास्त. म्हणजे हे सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड आहे, हे सोल्युशन डायल्यूट आहे. And concentration of a solution which can be expressed in terms of molarity, that is called as the molar concentration. प्रॅक्टिकल साठी आपण वापरतो ते आपण नंतर घेणार आहे. लक्षात आलं. म्हणजे थोडक्यात आपल्या एक पॉइंट क्लिअर होतोय की देर आर द डिफरंट टाइप्स ऑफ अ सोल्युशन्स. इथपर्यंत आयडिया लक्षात येते बाळांनो. तसंच आणखीन आपल्याला माहिती आहे अनदर देर आर द टाइप्स ऑफ अ सोल्युशन. सॅच्युरेटेड सोल्युशन लक्षात घ्या, अनसॅच्युरेटेड सोल्युशन. सॅच्युरेटेड सोल्युशन इज हायली कॉन्सन्ट्रेटेड. बरोबर आहे. आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये तुम्हाला झालंय इफ द सोल्युबिलिटी प्रॉडक्ट इज इक्वल टू दॅट इज द आयोनिक प्रॉडक्ट. आठवतंय का बघा पाहिजे तर. सोल्युबिलिटी अँड आयोनिक प्रॉडक्ट आर इक्वल विथ इच अदर ॲट दॅट टाइम इट इज कॉल्ड एज द सॅच्युरेटेड सोल्युशन. इफ द आयोनिक प्रॉडक्ट इज अ लेस, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट इज मोर, इट इज द अनसॅच्युरेटेड. आयोनिक प्रॉडक्ट लेस म्हणजे आयन्स कमी आहेत, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट जास्त आहे, अनसॅच्युरेटेड. आयोनिक प्रॉडक्ट इज मोर, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट इज लेस म्हणजे आयन्स भरपूर झाले, प्रेसिपिटेशन. आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड सोल्युशन. हे जे सगळे टाइप झाले का नाही, हे एक आपल्या माहितीसाठी सांगितले ऍज अ इंट्रोडक्टरी पार्ट. ओके. ऍक्च्युअली खरे टाइप्स ऑफ सोल्युशन्स आपल्याकडे न आहेत अँड दॅट आर डिपेंड्स ऑन द फिजिकल स्टेट ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. ओके. सो इफ यू कॅन कन्सिडर हियर द इम्पॉर्टंट आर्टिकल द टाइप्स ऑफ अ सोल्युशन. म्हणजे मागापासून सांगितलं ते काय आपण गप्पा नाही मारल्या, ते माहिती पाहिजे आपल्याला. लक्षात घ्या. 10 मिनिटं वेळ गेला पण आपल्याला माहिती पाहिजे. आता टाइप्स ऑफ अ सोल्युशन. टाइप्स ऑफ सोल्युशन कोणावर आपल्याला सांगायचे आहेत तर डिपेंड्स ऑन फिजिकल स्टेट ऑफ दॅट सोल्यूट अँड सॉल्वंट. अँड यू नो व्हेरी वेल देर आर द 3 फिजिकल स्टेट्स विच आर दॅट वन. नंबर फर्स्ट वन इज द सॉलिड, सेकंड वन इज द लिक्विड अँड थर्ड वन इज द गॅस. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये टाइप्स ऑफ सोल्युशन कसे करायचे एक एक पॉइंट क्लिअर करा बाळांनो. समजून चला. नंबर 1 आपल्याला घ्यायचं आहे, आपण असं लिहूया. ओके. इकडे घेऊ टाइप ऑफ सोल्युशन. समजून चला आपल्याला फिजिकल स्टेट लिहायची आहे. आता फिजिकल स्टेट कशी लिहायची ते पण आपण क्लिअर करूया. ओके. सी हियर. सपोज फॉर एक्झाम्पल आपण इथं लिहिलं सॉल्वंट. लक्षात येत आहे का बघा. ठीक आहे. इकडं लिहिलं सोल्यूट त्याची फिजिकल स्टेट आणि इकडं लिहिलं सोल्युशनचा टाइप आणि इकडं आपण लिहिलं एक्झाम्पल. असे 4 कॉलम करायचे. ठीक आहे. आता पहिला पॉइंट कसं करायचं एक सांगतो. तुम्हाला माहित आहे सॉल्वंट जास्त प्रमाणात आहे. सॉल्वंट इट इज द सबस्टन्स विच कॅन बी हॅव्हिंग द लार्ज और इन एक्सेस अमाउंट. सोल्यूट इट इज द सबस्टन्स विच कॅन बी प्रेझेंट इन द सोल्युशन टू द लेस अमाउंट, दॅट इज कॉल्ड द सोल्यूट. ओके. आता एक काम करा. समजून चला सोल्यूट आपण सॉलिड घेतला. लक्षात येतंय का बघा. तर सॉल्वंट पण आपण सॉलिडच घेऊ शकतो. बरोबर. सोल्यूट सॉलिडच ठेवायचा पण सॉल्वंट काय घ्यायचा लिक्विड घ्यायचा. सोल्यूट सॉलिडच ठेवायचा पण सॉल्वंट घ्यायचा गॅस.
म्हणजे मी काय केलं, सोल्यूटची फिजिकल स्टेट एकच घेतली आणि सॉल्व्हंटच्या फिजिकल स्टेट चेंज केल्या. म्हणजे हा पहिला टाईप झाला, हा सेकंड झाला, हा थर्ड झाला. असंच आता नवीन आणखीन करायचं. एक एक पॉइंट क्लिअर करा. सोल्यूटची फिजिकल स्टेट मी घ्यायची लिक्विड. ओके, साहजिकच सॉल्व्हंट काय घ्यायचा, सॉलिड. सोल्यूट घ्यायचा लिक्विड, सॉल्व्हंट काय घ्यायचा, लिक्विड. लक्ष देताय का बघा, सोल्यूट काय घ्यायचा, लिक्विड, पण सॉल्व्हंट काय घ्यायचा, गॅस. म्हणजे परत 4, 5 आणि 6 आले का, 6 टाईप झाले. लक्ष देताय. आता पुढं सोल्यूट काय घ्यायचा, तर गॅस. सॉल्व्हंट काय घ्यायचा, सॉलिड. लक्षात घ्या, सोल्यूट काय घ्यायचा, गॅसच. सॉल्व्हंट मात्र काय घ्यायचा, लिक्विड. सोल्यूट घ्यायचा, गॅस. सॉल्व्हंट काय घ्यायचा, गॅस. म्हणजे इथं आणखीन 3 टाईप झाले, 7, 8 आणि 9. देर आर टोटल 9 टाइप्स ऑफ अ सोल्युशन डिपेंड्स ऑन द फिजिकल स्टेट ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. ओके, आता तुम्हाला काय करायचं, फर्स्ट वन, हे टाइप ऑफ सोल्युशन कसं येतं, तर इट इज कॉल्ड द सॉलिड इन सॉलिड. आता तुम्ही म्हणाल दोन्ही पण सॉलिड आहे, मग हे सॉलिड इन सॉलिड का सॉलिड इन सॉलिड, तर इथं लक्षात घ्यायचं, पहिल्यांदा सोल्यूट आणि हा सॉल्व्हंट आहे. म्हणजे सॉलिड इन सॉलिड, इथं लक्षात येईल. याला म्हणायचं सॉलिड इन लिक्विड. याला काय म्हणणार, सॉलिड इन गॅस. लक्ष देतंय का बघा, इट इज द सॉलिड इन गॅस. मग पुढचा टाइप काय होईल, इट इज द लिक्विड इन गॅस. नेक्स्ट काय येईल, इट इज द लिक्विड इन इथं सॉलिड इन, लिक्विड इन सॉलिड. नेक्स्ट काय येईल, लिक्विड इन लिक्विड. इकडं काय येईल, लिक्विड इन गॅस. बरोबर. आता पुढं इथं काय येईल, गॅस इन सॉलिड. इकडं गॅस इन लिक्विड. ओके, आणि इकडं काय येईल, गॅस इन गॅस. असे 9 टाइप झाले. आता प्रत्येकाचं एक्झाम्पल. ऍक्च्युली गेल्या वर्षी 11th ला तुम्हाला हे झालेलं आहे बाळांनो, लक्ष देताय का बघा. आता काय येणार आहे, सॉलिड इन सॉलिड. आता तुम्हाला सगळ्यात चांगलं एक्झाम्पल कोणतं आहे, तर इट इज नथिंग बट द मेटल अलॉयज. साधं सिंपल एक्झाम्पल घ्या, एक एक्झाम्पल तरी माहिती पाहिजे तुम्हाला. बघा मी काय म्हणतोय, मेटल अलॉयज. मेटल अलॉयज म्हणजे आता तुम्ही मला की सर अलॉय आपण घेतलं तर हे काय सोल्युशन आहे का, कारण तुमच्या डोक्यात काय बसतं माहिती आहे का, सोल्युशन म्हणलं की पाणी आणि त्याच्यामध्ये सॉलिड, ह्याला सोल्युशन म्हणायचं असं नाहीये. सोल्युशनची डेफिनेशन आपण काय घेतली, इट इज द होमोजिनियस मिक्सचर ऑफ, होमोजिनियस मिक्सचर शब्द लक्षात येतोय का बघा, ऑफ 2 or more than 2 substances. आणि मेटल अलॉय मध्ये तुम्ही काय करता रे बाळांनो, देर आर द 2 मेटल होमोजिनियसली मिक्सअप विथ इच अदर. ॲट द टाइम देर इज द फॉर्मेशन ऑफ मेटल अलॉय. फॉर एक्झाम्पल ब्रास, ब्रांज, बॅबिट मेटल. बरोबर आहे, कितीतरी नावं घेता येतील तुम्हाला. मेटल अलॉय मध्ये दोन्ही सॉलिड एकत्र केलेले असतात, त्याला म्हणायचं सॉलिड इन सॉलिड. म्हणजे पहिल्यांदा हा पॉइंट क्लिअर झाला. सो धिस वन इट इज द फर्स्ट टाइप ऑफ अ सोल्युशन. लक्षात आलं. सेकंड वन, सॉलिड इन लिक्विड. खूप सोपं आहे, सॉलिड कमी, लिक्विड जास्त. म्हणजे इथं तुम्ही काय लिहू शकता, तर दॅट इज नथिंग बट द ॲक्वियस NaCl. किंवा इथं काय लिहू शकता, तर दॅट इज नथिंग बट द शुगर सोल्युशन. थोडक्यात सॉलिड कमी प्रमाणामध्ये आणि लिक्विड जास्त प्रमाणामध्ये असेल तर त्याला म्हणायचं सॉलिड इन लिक्विड. हे तर सोल्युशन तुम्हाला पाठच आहेत आणि इथं तुमचा भर असतो, पण हे सगळे टाइप्स आहेत बाळांनो. ओके, नंबर नेक्स्ट वन, सॉलिड इन गॅस. आता जरा थोडंसं लक्ष देतंय का बघा, म्हणजे कमी प्रमाणामध्ये सॉलिड आणि जास्त प्रमाणामध्ये गॅस. आता कोणतं येईल रे एखादा टाइप ऑफ अ सोल्युशन, कमी प्रमाणात सॉलिड पाहिजे आणि जास्त प्रमाणामध्ये काय पाहिजे, तर गॅस पाहिजे. बरोबर आहे. साधं सिंपल एक्झाम्पल देतो तुम्हाला, अँड दॅट वन इज नथिंग बट, जरा थोडंसं लक्ष द्या, कारण कसं आहे माहिती आहे का, हे टाइप ऑफ सोल्युशन जे आहेत का नाही, हे आपल्याला खूप खूप महत्वाचे आहेत. आणि टाइप ऑफ सोल्युशन्स मध्येच आपल्याला काय होणार आहे, तर दॅट वन इज नथिंग बट, सपोज फॉर एक्झाम्पल वी कॅन से हियर द डिफरंट एक्झाम्पल्स. ओके, आता सॉलिड इन गॅस मध्ये म्हटलं ना, तर सगळ्यात चांगलं एक्झाम्पल माझ्या डोळ्यापुढे आलं. पुस्तकामध्ये पण मी एक्झाम्पल बघितलं मुद्दामून की तिथं काय दिलंय ते पण घेतो आणि मी पुढचंही घेतो. पुस्तकामध्ये तुम्हाला दिलंय I2 आयोडीन इन एअर, कारण आयोडीन व्हेपराइज होतं. लक्षात घ्या, स्टेबल नाहीये. आयोडीनचे जर सॉलिडचे क्रिस्टल घेतले ना तर ते पटकन काय होतात, वेपर आहेत. याच्यासाठी सगळ्यात चांगलं एक्झाम्पल तुम्हाला मी खरं सांगू तर दॅट वन इज नथिंग बट द कॅम्फर इन एअर. मी काय म्हणतोय बघा, लक्ष देतंय का, म्हणजे आपण जर कापूर घेतला किंवा आणखीन एक घ्या नॅफ्थॅलिन, डांबर गोळी घ्या. लक्षात घ्या,
नॅफ्थॅलिन इन एअर, म्हणजे जर डांबर गोळी घ्या किंवा कापूर घ्या, तो जर तुम्ही एअरमध्ये ठेवला तर हळूहळू हळूहळू काय होतं, वेपराइज होऊन जातो. सॉलिड आहे पण जास्त प्रमाणात काय होतं, बाजूला गॅस आहे. सॉलिड इन गॅस, दॅट वन इज कॉल्ड ॲज द नेक्स्ट टाइप ऑफ अ सोल्युशन. ओके, आता नंबर नेक्स्ट वन, दॅट वन इज नथिंग बट द लिक्विड इन सॉलिड. लिक्विड कमी प्रमाणामध्ये आणि सॉलिड जास्त प्रमाणामध्ये. तुम्हाला मी अगदी साधं सिंपल एक्झाम्पल देतो तुमच्या माहितीचं, अँड इट इज नथिंग बट द टूथपेस्ट. टूथपेस्ट लक्षात घ्या, किंवा जाम, जेली, ही सगळी एक्झाम्पल, कॅडबरी, ही सुद्धा सगळी एक्झाम्पल या टाइपमध्ये येतात. लिक्विड इन सॉलिड. लक्ष देतंय का बघा. ओके, त्यानंतर नंबर नेक्स्ट वन, लिक्विड इन लिक्विड. व्हॉट इज दॅट वन? इट इज नथिंग बट द मिल्क. बरोबर आहे. ऑइल इन वॉटर, आठवत आहे का बघा पाहिजे तर. किंवा साधं एक्झाम्पल घ्या, अल्कोहोल प्लस वॉटर, इट इज नथिंग बट द लिक्विड इन लिक्विड. दोन्ही पण लिक्विड आहेत. आयडिया क्लिअर बाळांनो. नंबर नेक्स्ट वन, दॅट इज द लिक्विड इन गॅस. कमी प्रमाणामध्ये लिक्विड आणि जास्त प्रमाणामध्ये काय तर गॅस आहे. लक्षात घ्या. असं जर असेल, मग आता याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल पुस्तकात दिलेलं ते पण घेऊया आपण. इट इज नथिंग बट द क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन. क्लोरोफॉर्मचा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे, क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन. आता क्लोरोफॉर्म लिक्विड आहे आणि नायट्रोजन गॅस आहे, म्हणजे लिक्विड इन गॅस असं एक एक्झाम्पल दिलं आपल्याला. बरोबर आहे. याच्याऐवजी तुम्हाला मी खरं सांगू, सगळ्यात चांगलं एक्झाम्पल तुमच्या माहितीचं इथं देतो. समजून चला. फॉर एक्झाम्पल आपण हे घेतो का नाही, काय म्हणतो आपण त्याला, वॉटर स्प्रिंग्स नाही का, आपण म्हणजे बागेमध्ये वगैरे पाण्याचे असे तुषार उडवतात बघा. बरोबर आहे. ते जे आहे वॉटर, इट इज द लिक्विड, आणि बाजूला सगळीकडे ॲटमॉस्फिअर आहे, गॅस. लिक्विड इन गॅस, ते सुद्धा एक्झाम्पल चालेल. ओके, नंबर नेक्स्ट वन, गॅस इन सॉलिड. गॅस कमी प्रमाणामध्ये, सॉलिड जास्त प्रमाणामध्ये. एकच एक्झाम्पल घेतो, अँड दॅट वन इज नथिंग बट द केक. हॅपी बर्थडे टू यू. बरोबर आहे. केक वापरताना केकमध्ये स्पॉन्जी केक असतो ना, असा स्पॉन्जी नेचर आहे. किंवा याच्यामध्ये तुम्ही याचंही एक्झाम्पल घेऊ शकताय, काय म्हणू आपण, बिस्कुट्स. लक्ष देताय का बघा. त्याच्यामध्ये कमी प्रमाणात गॅस आहे, जास्त प्रमाणात काय सॉलिड आहे बाळांनो. दॅट आर नथिंग बट द गॅस इन सॉलिड. ओके, नंबर नेक्स्ट वन, लिक्विड सॉरी गॅस इन लिक्विड. कमी प्रमाणामध्ये गॅस आणि जास्त प्रमाणामध्ये लिक्विड. आता याच्यामध्ये सगळ्यात चांगलं एक्झाम्पल तुम्हाला देतो बघा. कमी प्रमाणात गॅस, जास्त प्रमाणात लिक्विड, अँड दॅट आर नथिंग बट द सॉफ्ट ड्रिंक्स किंवा कोल्ड ड्रिंक्स. बरोबर आहे. सॉफ्ट ड्रिंक्स किंवा कोल्ड ड्रिंक्स. आता सॉफ्ट ड्रिंक किंवा कोल्ड ड्रिंक मध्ये काय केलं जातं, कार्बोनेटेड वॉटर. थोडक्यात आपण म्हणू कार्बोनेटेड वॉटर. कार्बन डायऑक्साइड डिझॉल्व्ड अंडर अ प्रेशर इन अ वॉटर. बरोबर आहे. म्हणजे गॅस इन लिक्विड. आलं लक्षात का बघा. ओके, लास्ट वन, गॅस इन गॅस. याच्यासाठी सगळ्यात चांगले एक्झाम्पल, दॅट वन इज नथिंग बट द एअर. म्हणजे आपल्याला देर आर द डिफरंट टाइप्स ऑफ अ सोल्युशन्स विच आर डिपेंड्स ऑन द फिजिकल स्टेट ऑफ अ सोल्यूट अँड सॉल्वंट. ओके, फक्त एक सांगतो तुम्हाला, आता थोडासा होमवर्क म्हणून देतो. याच्यामध्ये तुम्हाला जरा थोडंसं लक्ष देतंय का बघा बाळांनो. कुठेतरी ही पण एक टर्म येते, सोल. सोल म्हणजे एक लक्षात घ्या, जरा इकडं बघा. सोल, इट इज नथिंग बट लायोफिलिक सोल, लायोफोबिक सोल. हायड्रोफिलिक सोल, हायड्रोफोबिक सोल. समजून घ्या. तुम्ही शोधा इथं कुठं आहे, सगळं सांगत बसत नाही. लक्षात घ्या. आणखीन एक शब्द आहे जेल. लक्षात घ्या, जेल. इलॅस्टिक जेल, नॉन इलॅस्टिक जेल. जेलचं स्पेलिंग GEL आहे, नाहीतर इंग्लिशात असं तुम्ही सगळेजण बसता JAIL करून ठेवाल आणि घोळ घालाल. GEL. कोलगेट जेल, क्लोजअप जेल. हिंट देतोय जेल कुणाला म्हणायचं. लक्षात आलं. आणि आणखीन एक वर्ड आहे, अँड दॅट वन इज नथिंग बट द इमल्शन. झालेलं हे सगळं शोधा. याच्यामध्ये कुठला टाईप आहे इमल्शन. त्याचे परत दोन टाइप्स आहेत, ऑइल इन वॉटर, वॉटर इन ऑइल, असे दोन टाइप्स आहेत इमल्शनचे. म्हणजे ह्याच्याशीही रिलेटेड हे माहितीसाठी सांगतोय का 11वी तुम्हाला विसरायची नाहीये बाळांनो. 11वीचा रेफरन्स घेऊनच पुढे जायचं आहे आपल्याला. ओके, म्हणजे या टॉपिकची सुरुवात करताना जस्ट ॲज अ इंट्रोडक्टरी पार्ट तुम्हाला टाइप्स ऑफ अ सोल्युशन सांगितलं. डेफिनेशन ऑफ सोल्युशन आणि टाइप्स ऑफ अ सोल्युशन हे महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. आता याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे तर व्हॉट आर द वेज विच कॅन बी एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सोल्युशन. ओके, थँक्यू व्हेरी मच.